नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. तर आजची रेसिपी आहे अंड्याचे कालवण किंवा तुम्ही त्याला अंड्याचे सारही म्हणू शकता. यामध्ये मेन जिन्नस आहेत ते म्हणजे उकडलेली अंडी व उकडलेले बटाटे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण मसाल्याचे वाटण करणार आहोत. त्यामध्ये लागणारे जिन्नस आहेत ते म्हणजे सुकं खोबरे, कांदे, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि गरम मसाल्यांमधील लवंग, मिरे, दालचिनी, जिरे, धने, खसखस, बडीशॉप. हे सर्व जिन्नस एकत्र घेऊन मध्यम आचेवर तव्यावर थोड्या तेलामध्ये भाजावे. खरपूस होईपर्यंत भाजावे. खरपूस झालेले हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवावे. नंतर त्याचे वाटण करण्यासाठी त्याला मिक्सरमध्ये एकजीव करून वाटावे. मसाल्याचे प्रमाण किती घ्यावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे. तुम्ही ते नक्कीच बघाल. या मिश्रणात थोडे पाणी वतून त्याला चांगले एकजीव करावे. वाटण तयार झाले आहे. तर वाटणाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. मिक्सरमध्ये केलेले वाटण हे अशा प्रकारे झालेले आहे. तुम्ही बघू शकता. मसाल्याचे वाटण असे तयार झालेले आहे. आता उकडलेली अंडी आणि उकडलेले बटाटे यामध्ये थोडी मीठपूड टाकून त्याला एकत्र करावे. तर या कालवणासाठी हे दोन मेन सोर्स आहेत, उकडलेली अंडी व उकडलेले बटाटे. नंतर मध्यम आचेवर एक कढई ठेवून त्यामध्ये थोडे तेल घ्यावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई टाकावी. राई तडतडल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकावा आणि 5 मिनिटं का होईना त्याला चांगल्या प्रकारे भाजावा. कांदा खरपूस होईपर्यंत भाजावा. अशा प्रकारे कांदा चांगला खरपूस झालेला आहे. खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला टमाटर टाकावा. टमाटरसुद्धा 5 मिनिटे तरी चांगले भाजून घ्यावे. जोपर्यंत टमाटर गळत नाही तोपर्यंत त्याला चांगले परतवावे. चांगले एकजीव करावे. टमाटर पूर्णपणे स्मॅशी झालेले आहेत. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परतवावे. टमाटर पूर्णपणे स्मॅशी झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मीठ घालावे. आणि ते चांगले एकजीव करावे. त्याला चांगले परतवावे. टमाटर पूर्णपणे स्मॅशी झाल्यानंतर त्यामध्ये मसाल्याचे केलेले वाटण टाकावे. ते चांगले एकजीव करावे आणि मग त्याला चांगली उकळी येईपर्यंत कडक ठेवावे. त्याला चांगले एकजीव करावे. चांगले ढवळवावे. त्यानंतर झाकण ठेवून त्याला चांगली उकळी येऊ द्यावी.
अशा प्रकारे त्याला उकळ येईल. 5-10 मिनिटे तरी ते कडक ठेवावे. चांगली उकळ आल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. तुम्ही बघतच असाल. चांगली उकळ आल्यानंतर त्यामध्ये उकडलेले अंडी आणि उकडलेले बटाटे टाकावे. अशा प्रकारे त्याला एकजीव करावे आणि 5 मिनिटे झाकण ठेवून त्याला उकळी येऊ द्यावी. याला आणखी एक उकळ येऊ द्यावी. तसे हे तयारच झालेले आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग तयार आहे उकडलेली अंडी आणि बटाट्याचे कालवण किंवा सार. खाण्यासाठी सज्ज आहे अंड्याचे कालवण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हा सर्वांना धन्यवाद. बाय बाय.